Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 indices and cube root from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 18 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन रीड करूया. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. काही नंबर्स दिलेले आहेत, काही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, काही नेगेटिव्ह नंबर्स आहेत आणि त्या नंबर्सचे क्यूब रूट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. क्वेश्चन रीड केल्यावर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे बापरे, क्यूब रूट्स फाइंड आउट करायचे म्हणजे काय करायचं आहे आणि क्यूब रूट्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचे. पण ट्रस्ट मी, खूप इझी आहे. एकदा का तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळाली की तुम्ही म्हणाल अरे इतकं इझी होतं होय, आणि कोणताही तुम्ही नंबर घेऊन त्याचा क्यूब रूट फार इझिली फाइंड आउट करू शकता. चला तर मग आधी आपण काय करूयात, बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात आणि मग आपण आपला हा प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व्ह करायला येऊयात. क्लास 6 आणि क्लास 7 मध्ये असताना आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट बद्दल अभ्यासलं होतं. यावर्षी आपण अभ्यासणार आहोत क्यूब अँड क्यूब रूट. या टॉपिककडे येण्याआधी, क्यूब अँड क्यूब रूट या टॉपिककडे येण्याआधी आपण जराशी रिव्हिजन करूयात का स्क्वेअर अँड स्क्वेअर रूटची. चला हे पहा, 1 चा स्क्वेअर किती असतो तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 1 चा स्क्वेअर 1 असतो. आणि कसा आपण फाइंड आउट करतो 1 चा स्क्वेअर 1 आहे तर हे पहा, इथे बेस काय आहे 1 आणि इंडेक्स काय आहे 2. याचा काय अर्थ असतो की हा जो 1 आहे स्वतः बरोबरच तो 2 टाइम्स मल्टिप्लाय होत असतो, हो की नाही. आणि त्यालाच आपण काय म्हणतो 1 चा स्क्वेअर. 1 मल्टिप्लाइड बाय 1 केलं की काय येतं, 1च आन्सर येतं. सो 1 चा स्क्वेअर 1. 2 चा स्क्वेअर किती येतं, 2 चा स्क्वेअर येतो 4. कसा येतो 4, बेस आहे 2 आणि इंडेक्स आहे 2. सो 2 हा नंबर 2 टाइम्स स्वतः बरोबरच मल्टिप्लाय होत असतो. हे पहा, 2 मल्टिप्लाइड बाय 2 काय आलं, 4 आलं. सो 2 चा स्क्वेअर किती, 4. आता मला सांगा 3 चा स्क्वेअर किती. तुम्ही लगेचच सांगणार की 3 चा स्क्वेअर 9, कारण 3 3 जार 9. 4 चा स्क्वेअर किती तर 16, कारण 4 4 जार 16. 5 चा स्क्वेअर 25, कारण 5 5 जार 25. हे आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ आहे. असे इतर सुद्धा 6 7 8 9 10 11 12 कोणत्याही नंबरचा जर तुम्हाला स्क्वेअर विचारला तर तुम्हाला लगेचच तो फाइंड आउट करता येणार आहे, बरोबर, कारण तुम्ही ते अभ्यासलेला आहे. आता हे झालं स्क्वेअर बद्दल. आता हा जो 1 आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कसं सांगता, कसं बोलता, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 1, हो ना. आणि ते राईट कसं करतो आपण, असे रॅडिकल साइन देऊन. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 1, काय येतं, 1 चा स्क्वेअर रूट 1 येतो. याचा स्क्वेअर रूटचा अर्थ काय की 1 हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. इथे आपण काय पाहिलं, 1 चा स्क्वेअर 1, पण हा जो 1 आहे आता आपण काय करतोय, उलट करतोय. हा जो 1 स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 1. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1. त्यानंतर ना व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4. 4 चा स्क्वेअर रूट काय आहे तर 4 चा स्क्वेअर रूट आहे 2, बरोबर. आता 9 चा स्क्वेअर रूट काय आहे, 9 चा स्क्वेअर रूट काय आहे याचा काय अर्थ की 9 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, हो ना. सो 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. त्याचप्रमाणे 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 16. सो स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. अँड व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 25. द स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. खूपच इझी आहे, बरोबर. चला आता आपण समजून घेऊया क्यूब अँड क्यूब रूट हा काय प्रकार आहे. हे पहा, आता इथे काय राईट केलेलं आहे, बेसला 1 आहे आणि त्याचा इंडेक्स आहे 3. याचाच काय अर्थ आहे, क्यूब ऑफ 1. जेव्हा इंडेक्स 3 असतो तेव्हा त्याला आपण क्यूब म्हणत असतो. आता इथे पहा, इंडेक्स 2 होता ना, मग त्याला आपण काय म्हणत होतो, स्क्वेअर म्हणत होतो. आता इथे इंडेक्स काय आहे, 3 आहे. याचा काय अर्थ आहे, क्यूब. सो क्यूब ऑफ 1. क्यूब ऑफ 1 म्हणजे काय, बेसला 1 आहे, इंडेक्स 3 आहे. याचाच अर्थ 1 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. जेव्हा 1 3 टाइम्स मल्टिप्लाय होतो तेव्हा आन्सर काय येतं, 1 येतं. सो क्यूब ऑफ 1 काय आहे, 1. त्याच प्रकारे क्यूब ऑफ 2 काय येणार, 2 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होणार. चला मल्टिप्लिकेशन करा, 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो क्यूब ऑफ 2 इज इक्वल टू 8. अशाच प्रकारे आपण कोणत्याही नंबरचा क्यूब फार इझिली फाइंड आउट करू शकतो. जसे की क्यूब ऑफ 3. 3 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचे
झालं, मिळणार मग आपल्याला क्यूब. सो 3 3s are 9, 9 3s are 27. सो 3 चा क्यूब काय झाला 27. त्याच प्रकारे 4 चा क्यूब फाइंड आउट करा. 4 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार, लगेच आपल्याला काय मिळणार 4 चा क्यूब. सो 4 4s are 16 and 16 4s are 64. सो क्यूब ऑफ 4 इज इक्वल टू 64. क्यूब ऑफ 5 कसं फाइंड आउट करणार, 5 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार की मिळाला आपल्याला 5 चा क्यूब. सो 5 5s are 25 and 25 5s are 125. सो 5 चा क्यूब काय झाला 125. आता क्यूब तर आपल्याला कळालं हो की नाही. अशा प्रकारे आपण कोणत्याही नंबरचा क्यूब फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता क्यूब रूट म्हणजे काय हे पहा, ज्याप्रमाणे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट होतं त्याचप्रमाणे क्यूब आणि क्यूब रूट आहे. आता 1 चा क्यूब काय 1, बरोबर. 1 चा क्यूब 1. मग हा जो 1 आपल्याला क्यूब मिळालेला आहे तो कोणत्या नंबरचा क्यूब आहे. व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 1. सो क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1. आता या क्यूब रूटला आपण रॅडिकल साइन मध्ये राईट केलेला आहे, बरोबर. यालाच आपण रॅशनल इंडायसिस फॉर्म मध्ये सुद्धा राईट करतो. हे आपण अभ्यासलेलं आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये और 3.2 मध्ये सुद्धा. सो क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1. यालाच आपण क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1 असे सुद्धा राईट करू शकतो. दोघांचंही मीनिंग हे सेम आहे, फक्त इथे रॅडिकल साइन यूज केलेला आहे आणि इथे इंडेक्स हा रॅशनल फॉर्म मध्ये राईट केलेला आहे, 1/n या फॉर्म मध्ये राईट केलेला आहे. आता क्यूब रूट ऑफ 2 काय आहे, क्यूब रूट ऑफ 2 आहे 8. मग हा जो 8 नंबर आपल्याला क्यूब म्हणून मिळालेला आहे, सो हा या 8 चा क्यूब रूट काय आहे. क्यूब रूट काय आहे म्हणजे हा जो 8 आहे तो कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर हा जो 8 आहे त्याचा क्यूब रूट आहे 2. आलं लक्षात, खूप इझी आहे, कठीण काहीही नाहीये. 2 चा क्यूब 8 आहे, 8 आपल्याला मिळाला. मग हा 8 जो आहे तो कोणत्या नंबरचा क्यूब मिळालेला आहे आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो क्यूब रूट ऑफ 8. सो व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 8. क्यूब रूट ऑफ 8 इज 2. दॅट इज, त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो. सो क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2. नेक्स्ट पाहूयात 27 कोणाचा क्यूब आहे, तर 3 चा. यालाच आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कसे म्हणतो, तर व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 27. सो क्यूब रूट ऑफ 27 इज 3. 3 चा क्यूब 27 आणि 27 चा क्यूब रूट 3. कळालं. आता 64 चा क्यूब रूट काय आहे, 64 चा क्यूब रूट येणार 4. 4 चा क्यूब 64 आणि 64 चा क्यूब रूट 4. इतकं इझी आहे, खूप सिंपल आहे हो ना. आता 5 चा क्यूब आहे 125 आणि 125 चा क्यूब रूट काय आहे, 125 चा क्यूब रूट आहे 5. दॅट इज, त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, क्यूब रूट ऑफ 125 इज इक्वल टू 5. आलं लक्षात तुम्हाला क्यूब म्हणजे काय आणि क्यूब रूट म्हणजे काय. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इथे हे जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरचे क्यूब रूट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. याचा अर्थ काय, हे जे नंबर्स आहेत ना हे काय आहेत, हे कोणत्या तरी नंबरचे क्यूब्स आहेत. याचा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय, म्हणजे कोणत्या नंबरचे क्यूब्स आहेत हे ते फाइंड आउट करायला सांगितले. आता ते कसं फाइंड आउट करणार, खूप इझी आहे, डोंट वरी. तुम्ही म्हणाल हे किती मोठे मोठे नंबर्स आहेत, हे नंबर पाहूनच डोळे फिरायला लागले, कसं फाइंड आउट करणार. अरे घाबरू नका, खूप इझी आहे. चला पाहूयात आपण. हे पहा, आता फर्स्ट नंबर काय दिलेला आहे 8000. सो 8000 हा कोणत्या तरी नंबरचा क्यूब आहे, याचा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. त्यासाठी आपण काय करायचंय, तर प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे 8000 चे. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड माहितीये ना, हे पहा आठवलं का. अशा प्रकारे आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. सो 8000 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचे, आपल्याला 8000 ला डिवाइड करायचे. पण कोणत्या नंबरशी डिवाइड करायचं, तर प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्स आठवतात का तुम्हाला, कोणकोणते आहेत. स्मॉलेस्ट प्राइम नंबर कोणता आहे, आपण 5th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं होतं. स्मॉलेस्ट प्राइम नंबर कोणता आहे, तर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7 अँड सो ऑन, हो ना. सो चला 2 ने आधी डिवाइड करून पाहूयात. 2 ने आपण डिवाइड करू शकतो ना या नंबरला. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे,
आठवतंय ना तुम्हाला, 5th स्टँडर्ड मध्ये आपण अभ्यासलेलं होतं. युनिट प्लेसवर आपल्याला इव्हन नंबर हवा असतो. सो 0 हा इव्हन आहे. सो चला डिवाइड करूयात. 2 4s are 8 आणि ते जे 3 zeros इथे दिलेले आहेत ते ऍज इट इज आपण राईट करून घेऊयात, कारण 2 zeros are 0, 2 zeros are 0, 2 zeros are 0. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. सो 2 2s are 4, त्यानंतर 2 zeros are 0, 2 zeros are 0, 2 zeros are 0, 0 ऍज इट इज आपल्याला खाली घ्यावे लागणार. पुन्हा 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 1s are 2 आणि 3 zeros ऍज इट इज. त्यानंतर पुन्हा याला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 5s are 10, हो ना. सो 2 5s are 10. आता इथे किती झिरोज राहिले? 2 zeros राहिले. ते झिरोज खाली घेऊया. आता पहा बरं, आपण पुन्हा 2 ने आपण डिवाइड करू शकतो 500 ला. सो इथे 5 आहे ना. सो 2 2s are 4. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 आणि 0 किती झालं? 10 झालं. सो 2 5s are 10 आणि हा 0 खाली. पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो आपण या नंबरला. 2 1s are 2, त्यानंतर इथे 5 आहे. सो 2 2s are 4, 1 रिमेनिंग राहणार इथे. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 आणि हा 0 किती झालं? 10. सो 2 5s are 10. आता आपण पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही. युनिट प्लेसवर पहा ऑड नंबर आलेला आहे ना, मग याला आपण 2 ने नाही डिवाइड करू शकत. मग आता कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? नेक्स्ट प्राईम नंबर काय आहे? 3 आहे. मग 3 ने डिवाइड करू शकतो का? 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? की त्यांचं डिजिट सम जे येणार ते 3 च्या टेबलमध्ये असलं पाहिजे. 3 ने त्याला आपण डिवाइड करता आलं पाहिजे. सो डिजिट सम पहा बरं काय आहे? 5 + 2 6 7 आणि 1 8. सो 3 ने आपण 8 ला डिवाइड नाही करू शकत, म्हणजे 3 ने या संपूर्ण नंबरला आपण डिवाइड नाही करू शकत. चला नेक्स्ट प्राईम नंबर काय आहे? 5 आहे. सो 5 ने करू शकतो का? 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर युनिट प्लेसवर 0 किंवा 5 पाहिजे, तरच आपण त्या नंबरला डिवाइड करू शकतो. आता इथे युनिट प्लेसवर आहे 5. सो आपण इझिली या नंबरला डिवाइड करू शकतो. चला 5 ने डिवाइड करूयात. सो 5 2s are 10. 12 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतो. सो 2 and 5 25 झाले. मग 5 5s are 25. पुन्हा 5 ने डिवाइड करू शकतो. 5 5s are 25. पुन्हा 5 1s are 5 झालं. 1 आला इथे. सो इथे आपलं काम संपलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला हे जे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत की नाही, 6 times 2 मिळालंय आणि 3 times 5 मिळालंय. या सगळ्यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? आन्सर काय मिळणार आहे? तर 8000, हो की नाही. मग आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? तर क्यूब रूट ऑफ 8000, बरोबर. सो या 8000 ला आपण असं रॅडिकल साइन मध्ये राईट करून घेऊयात. क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू. आता या 8000च्या ऐवजी जर आपण हे सगळे प्राईम फॅक्टर्स राईट केले तर त्याचे आन्सर 8000च येते की नाही, बरोबर. मग या 8000च्या ऐवजी आपण हे सगळे प्राईम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. पहा बरं, 6 times 2 राईट केलेला आहे आणि 3 times 5 राईट केलेला आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला? तर 3 3 चे ग्रुप करायचे त्यांचे. हे पहा 1 2 3 हा एक ग्रुप झाला. त्यानंतर 1 2 3 हा एक ग्रुप झाला. आता लक्षात घ्या, ग्रुप करताना 2 5 5 असा ग्रुप नाही करायचा आहे. सेम नंबरचाच ग्रुप करायचा आहे. जसं की मी आता इथे केलेलं आहे. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. 3 times 2 आहे की नाही. मग या 2 चा एक ग्रुप केला, मग या 2 चा एक ग्रुप केला आणि त्यानंतर ना या 5 चा एक ग्रुप केला. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 3 3 डिजिट्स हवे आहेत आणि ते सेम डिजिट्स हवेत. जसे की या ग्रुपमध्ये 2 3 times आहे, या ग्रुपमध्ये 2 3 times आहे, या ग्रुपमध्ये 5 3 times आहे. लक्षात आलं? चला आता इथे आपण काय केलेलं आहे? ग्रुप कितीचा केलेला आहे? 3 चा. आणि कोणाचा केला आहे? तर 2 चा. सो इथे 2 1 टाइम आपण 3 च्या ग्रुपमधून बाहेर काढला. इथे 1 टाइम 2 घेतला आणि इथला हा 1 टाइम 5 घेतला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार? हे 1 टाइम आपण बाहेर काढलेत की नाही. सो यांना आपण असे क्यूब रूट रॅडिकल साइन मध्ये राईट करून घेऊयात. या 2 ला इकडे टाकूयात. त्यानंतर मल्टिप्लायचे जे साइन आहे ते ऍज युजल राहणार आहे. सो मल्टिप्लायचे साइन, त्यानंतर हा जो 2 आहे त्याला पण इकडे घेऊयात. म्हणजे प्रत्येक ग्रुप मधून एक डिजिट आपल्याला घ्यायचा आहे. सो या ग्रुप मधला 2 घेतला, त्यानंतर या ग्रुप मधला एक 2 घेतला, या ग्रुप मधला एक 5 घेतला, बरोबर. आता या ग्रुपमध्ये 2 किती टाइम्स होते? 3 टाइम्स होते. या ग्रुपमध्ये 2 किती टाइम्स होते? 3 टाइम्स होते. या ग्रुपमध्ये 3 किती टाइम्स 5 किती टाइम्स होते? तर 3 टाइम्स होते, बरोबर. सो हे सगळे जे आपण नंबर्स घेतलेले आहेत 2 multiplied by 2 multiplied by 5 हे
3 3 च्या ग्रुपमध्ये होते, हो की नाही? म्हणून यांना आपण अशा प्रकारे राईट करूयात, यांचा इंडेक्स देऊयात 3. काय इंडेक्स 3 दिला? कारण हे प्रत्येक 3 टाइम्स आहेत. आलं लक्षात? आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण? यांचे सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करणार. सो 2 2s are 4, 4 5s are येस 20. सो रॅडिकल साइन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन केले की नाही आपण, काय आलं आन्सर आपलं? 20. सो 20 आणि त्याचा इंडेक्स 3. बरोबर. आता इथे 3 आहे, क्यूब आहे, आणि इथे पण क्यूब रूट आहे. इथे क्यूब आहे, इथे क्यूब रूट आहे. सो क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होणार. आन्सर काय आलं आपलं? 20. सो क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू काय आलेलं आहे? 20. मग आता इथे मुलांनो तुम्हाला लक्षात आलं का की 20 चा क्यूब काय आहे? 8000. जर आपण 20 ला 3 टाइम्स स्वतः बरोबरच मल्टिप्लाय केलं म्हणजेच 20 मल्टिप्लाइड बाय 20 मल्टिप्लाइड बाय 20 केलं की आपल्याला काय आन्सर मिळणार आहे? 8000. सो 20 चा क्यूब आहे 8000 आणि 8000 चा क्यूब रूट म्हणजे 8000 कोणत्या नंबरचा क्यूब आहे? तर 20 चा. इतकं सोपं आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे 729. काय करायचंय सगळ्यात आधी आपल्याला? तर याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. हे पहा अशा प्रकारे 729. आता 2 ने याला आपण डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत, कारण युनिट प्लेसवर काय आहे? 9 आहे. मग 3 ने करू शकतो का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट पहा बरं. 9 + 7 किती झाले? 16 झाले. 16 + 2 17 and 18. 18 हा 3 ने डिव्हिजिबल आहे का? तर हो, 18 हा 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे 18 ला आपण 3 ने इझिली डिवाइड करू शकतो. 3 6 are 18. जर 18 ला आपण डिवाइड करू शकतो 3 ने, तर या संपूर्ण नंबरला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू शकतो. ही झाली 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. चला डिवाइड करूयात. इथे आहे 7. सो 3 2s are 6. 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. 1 and 2 किती झाले? 12 झाले. सो 6 4s are 12 and 3 3s are 9. पुन्हा आपण या नंबरला डिवाइड करू शकतो 3 ने. 3 8s are 24 and 3 1s are 3. 81 ला 3 ने डिवाइड करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 8 + 1 9 and 3 3s are 9. म्हटल्यावर 81 ला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो, कारण 3 ने 9 ला डिवाइड करू शकतो, डिजिट समला डिवाइड करू शकतो. चला 3 2s are 6. 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. मग 2 and 1 21 and 3 7s are 21. 27 ला डिवाइड करू शकतो का 3 ने? येस करू शकतो. 3 9s are 27. Then 3 3s are 9 and then 3 1s are 3. आता इथे आपल्याला 729 चे सगळे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. जर आपण या प्राईम फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 729. चला आता आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊयात. आपल्याला काय करायला सांगितलेले आहे? क्यूब रूट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे 729 चा. चला तर मग 729 ला क्यूब रूटच्या साइन मध्ये म्हणजेच या रॅडिकल साइन मध्ये राईट करूयात. आपल्याला 729 चा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे आणि आपण प्राईम फॅक्टर्स इथे फाइंड आउट केलेले आहे 729 चे. चला तर मग हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत त्याला आपण रॅडिकल साइन मध्ये अशा प्रकारे राईट करूयात. किती टाइम्स 3 आहे? 1 2 3 4 5 6. So 6 times 3 आहे. So 1 2 3 4 5 and 6. बरोबर 6 टाइम्स आपण इथे 3 मल्टिप्लाय केलेला आहे. आता काय करायचं? आपल्याला ग्रुप करायचा आहे. कशाचा ग्रुप करायचा आहे? तर 3 3 चा ग्रुप करायचा आहे. सो हे पहा, इथे 3 इथे 3 इथे 3. चला यांचा ग्रुप करूयात. आता पुन्हा यांचा ग्रुप होऊ शकतो. सेम नंबरचा 3 टाइम्स आपल्याला ग्रुप करायचा आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? सेम नंबर पाहिजे ग्रुप करताना. इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. किती टाइम्स आहे? 3. मग यांचा एक ग्रुप केला. पुन्हा इथे 3 इथे 3 इथे 3 यांचा एक ग्रुप केला. आता प्रत्येक ग्रुप मधून एक एक नंबर एक एक 3 आपण बाहेर काढूया अशा प्रकारे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये रॅडिकल साइन मध्ये या 3s ला आपण खाली घेऊया. मल्टिप्लिकेशनचे साइन द्यायचंय. आता प्रत्येक 3 किती टाइम्स होता? या ग्रुपमध्ये 3 किती टाइम्स होता? तर 3 टाइम्स होता. या ग्रुपमध्ये 3 टाइम्स होता. म्हणून इथे आपण अशा प्रकारे या दोघांचाही कॉमन इंडेक्स 3 देऊन घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? रॅडिकल साइन ऍज इट इज आणि 3 मल्टिप्लाइड बाय 3 करायचंय. काय येणार आन्सर? 3 3s are 9 आणि हा जो क्यूब आहे तो ऍज इट इज देऊन घ्यायचा. आता 9 चा हा क्यूब आणि हा क्यूब रूट. इथे क्यूब आहे, इथे क्यूब रूट आहे. सो क्यूब अँड क्यूब रूट हे कॅन्सल होत असतात. रिमेनिंग काय आहे आता इथे? 9. सो
व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 729 इज 9. आलं लक्षात? 9 चा क्यूब काय आहे? 729. 9 चा क्यूब म्हणजेच 9 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केले. 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9 जर केलं तर आपल्याला 9 चा क्यूब मिळतो. किती मिळतो? 729. बरोबर. मग आता हा जो 729 आहे त्याचा क्यूब रूट काय आहे? क्यूब रूट काय आहे म्हणजे 729 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे? तर 9 चा. आलं लक्षात? चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट नंबर आहे 343. चला लगेचच प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायला घेऊया त्याचे. 343. आता याला 2 ने तर आपण डिवाइड करू शकत नाही. स्मॉलेस्ट प्राइम नंबर आहे 2, त्याने नाही करू शकत. 3 ने करू शकतो का? तर नाही. 5 ने नाही करू शकत. 7 ने करू शकतो. चला 7 ने डिवाइड करूयात. सो 7 4s are 28. 34 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहतात. 6 and 3 किती झाले? 63. and 7 9s are 63. 7 7s are 49. 7 1s are 7. सो इथे 343 चे प्राइम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. चला आता क्वेश्चन कडे येऊया. क्यूब रूट फाइंड आउट करायचंय म्हणून रॅडिकल साइन मध्ये आपण राईट करून घेतलं. इज इक्वल टू 343 म्हणजेच 3 टाइम्स आपण 7 चे मल्टिप्लिकेशन केले की आपल्याला 343 मिळणार आहे. बरोबर. क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे म्हणून अशा प्रकारे रॅडिकल साइन मध्ये आपण 7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 राईट करून घेऊयात. आता ग्रुप करायचे आपल्याला 3 चा सेम डिजिट असणारा. सो इथे 7 आहे, इथे 7, इथे 7. चला 3 झाले 7. ग्रुप करा. आता यातला एक 7 आपण इथे खाली घेऊया. आता हा जो 7 आहे तो रॅडिकल साइन मध्ये घेऊया. किती टाइम्स होता हा 7? 3 टाइम्स. हो ना. 3 चा ग्रुप केला होता ना आपण, म्हणून इथे इंडेक्स मध्ये राईट केला आपण 3. आता हा क्यूब आणि हा क्यूब रूट हे दोन्हीही कॅन्सल होत असतात. हो ना. कॅन्सल होत असतात. रिमेनिंग काय आहे आता? 7. सो द क्यूब रूट ऑफ 343 इज 7. आलं लक्षात? चला आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. आता इथे पहा, इथे नेगेटिव्ह नंबर आहे. नेगेटिव्ह 512. आता नेगेटिव्ह आल्यावर काही वेगळं करायचं असतं का? तर नाही, काही वेगळं करायचं नाहीये इथे. आपल्याला सेम मेथड यूज करायचंय. सगळ्यात आधी प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. हे बघा 512 चे हे सगळे प्राइम फॅक्टर्स आहेत. किती आहेत? तर 2 किती टाइम्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 टाइम्स 2 आहे. सो 9 टाइम्स 2 चे जर मल्टिप्लिकेशन आपण केले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 512. बरोबर. चला तर मग हे जे प्राइम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत 512 चे ते इथे राईट करून घेऊयात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये क्वेश्चन नंबर 1 2 3 या क्वेश्चन्स मध्ये आपण काय केलं होतं? क्यूब रूट घेतलं होतं. पण क्यूब रूट आधीच नाही घेतलं तरीही चालणार आहे. तुमच्या स्कूलमध्ये जर तसे नाही सांगितले की क्यूब रूट आधीच नाही घ्यायचंय ते नंतर घ्यायचंय तरीही चालणार आहे. मग ते कशा प्रकारे करायचंय ते मी तुम्हाला सांगते. काय करायचंय? हे जे प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांना आपल्याला इथे राईट करून घ्यायचंय. 9 टाइम्स 2 आहे की नाही? चला 9 टाइम्स 2 इथे आपण राईट करून घेऊया. हे पहा 9 टाइम्स 2 राईट केले का? आता काय करायचंय आपल्याला? हा नेगेटिव्ह नंबर आहे की नाही, म्हणून जे नेगेटिव्हचे साइन आहे ते इथे देऊन घ्यायचंय. आधी आपण इग्नोर करायचं ते साइन. जेव्हा आपल्याला प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे तेव्हा व्यवस्थित सगळे आपले प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करून घ्यायचे. प्राइम फॅक्टर्स आपले फाइंड आउट झाले की मग नंतरनं हे जे नेगेटिव्हचं साइन आहे ते अशा प्रकारे देऊन घ्यायचंय न विसरता, कारण नेगेटिव्ह नंबर आहे की नाही. चला आता काय करायचंय? ज्याप्रमाणे आपण ग्रुप करत होतो 3 चे त्याचप्रमाणे ग्रुप करायला घ्यायचंय. हे पहा 3 चा हा एक ग्रुप आणि या ग्रुपमध्ये सगळे 2च आहेत. लक्षात घ्या, एकीकडे 2 मग 3 मग 5 असाचा ग्रुप नाही करायचाय. सेम नंबर पाहिजे आणि 3 चा ग्रुप करायचाय. आता इथे सुद्धा 3 चा ग्रुप होणार आणि इथे पण 3 चा ग्रुप होणार. आता प्रत्येक ग्रुप मधून एक 2 आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा इथे एक 2 घेतला, इथे एक 2 आणि इथे एक 2. आता हा जो 2 आहे तो किती टाइम्स आहे? तो 3 टाइम्स आहे. हा 2 किती टाइम्स आहे? या ग्रुपमध्ये 3 टाइम्स आहे. या ग्रुपमध्ये हा 2 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. बरोबर. मग यांना आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. हे पहा आणि प्रत्येक 2 किती टाइम्स आहे? तर 3 टाइम्स आहे, म्हणून त्यांचा एक कॉमन आपण इथे इंडेक्स 3 राईट केलाय. जर तुम्हाला स्कूलमध्ये सांगितलं की
या 2 चा 3 इंडेक्स राईट करायचा आहे, या 2 चा 3 करायचा आहे, या 2 चा 3 असं वेगवेगळं राईट करायचंय तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. आपलं आन्सर करेक्ट आलं पाहिजे. तुम्ही कशा प्रकारे करताय हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, आन्सर करेक्ट आलं पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे सगळ्यांचा कॉमन इंडेक्स राईट केलेला आहे ब्रॅकेट देऊन. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये, या एक्झाम्पल मध्ये आपण त्याही प्रकारे पाहूया, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल, काही गोंधळ होणार नाही. हे पहा, आता इथे आपण इंडेक्स 3 घेतला. चला आता यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊया सगळ्यांचे. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती होतं? 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो 8 येणार आणि हे जे मायनसचे साइन आहे ते ऍज इट इज, आणि हा जो क्यूब आहे 3 इंडेक्स तो ऍज इट इज आपण घेतला. आता हे पहा, काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं आपल्याला? क्यूब रूट, हो ना. मग -512 याला आपण क्यूब रूट मध्ये राईट करून घेऊयात. आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण आधीपासूनच क्यूब रूट घेत होतो, पण आधीपासूनच नाही घेतलं रॅडिकल साइन तरीही चालतं. अशा प्रकारे शेवटी आपला आन्सर मिळाल्यानंतर क्यूब रूटचं जे साइन आहे रॅडिकल साइन ते घेतलं तरीही चालतं. हे पहा, नाव व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड क्यूब रूट ऑफ -512 अँड वी हॅव गॉट. आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे? क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू, आता हा जो -8 आणि त्याचा क्यूब आपल्याला मिळालेला आहे त्याला आपण अशा प्रकारे रॅडिकल साइन मध्ये राईट करून घेऊयात. आता हेच डायरेक्ट -8 आणि क्यूब 8 राईट केलं तरी चालणार आहे, पण हा जो क्यूब आहे तो कसा कट होतो, कसा कॅन्सल होतो, कुठे जातो हे तुम्हाला कळावं, त्यासाठी इथे आपण ही स्टेप करत आहोत. सो क्यूब आणि क्यूब रूट हे कॅन्सल होतात आणि आन्सर मध्ये आपल्याला मिळतं फक्त -8. सो क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. आलं लक्षात? चला आता नेक्स्ट एक्झाम. आता इथे लक्षात घ्या, मला माहित नाहीये तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या टीचर कोणती मेथड यूज करतात. आधीच क्यूब रूट घेऊन आपण आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं, क्वेश्चन नंबर 1, 2 मध्ये त्या प्रकारे करतात की आधी फॅक्टर्स राईट करून मग शेवटी क्यूब रूटचं साइन घेऊन मग फाइंड आउट करतात, हे मला माहित नाहीये. म्हणून प्रत्येक पद्धतीने कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. का? कारण तुमचा गोंधळ होऊ नये, तुमचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी. हे पहा, तुम्ही कशाही पद्धतीने केलं, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते, जी कळतीये त्या पद्धतीने केलं तरीही चालणार आहे. फक्त कंडिशन काय पाहिजे? तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते करेक्ट आलं पाहिजे. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला काय दिलेलं आहे? हा सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे, -2744. काही कठीण नाहीये, नंबर मोठा आहे पण मेथड सेम आहे. आपल्याला काय करायचंय? प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. चला पटापट प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. मोठा नंबर आहे, खूप प्राईम फॅक्टर्स येणार आहेत याचे. हे पहा, आता इथे 2 1 जार 2, त्यानंतर 2 3 जार 6, 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 14. 2 7 जार 14 आणि त्यानंतर 2 2 जार 4. चला पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो आपण. 2 6 जार 12, 13 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 17 अँड 2 8 जार 16, 17 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो पुन्हा. मग इथे होणार 12. 2 6 जार 12. आता इथे इव्हन नंबर आलेला आहे, 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 3 जार 6. आता 2 ने आपण नाही डिवाइड करू शकत, 3 ने सुद्धा नाही, 5 ने सुद्धा नाही. नेक्स्ट प्राईम नंबर आहे 7. 7 ने आपण डिवाइड करू शकतो. याआधी सुद्धा हा नंबर आलेला आहे. हे पहा 343. मग इथून पुढचे जे फॅक्टर्स असणार आहेत ते 343 असणार आहेत. सो चला 7 येस 4 जार 28, 34 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहतो. 6 and 3 63, 7 9 जार 63, देन 7 7 जार 49, 7 1 जार 7. झालं, संपलं. हे आपल्याला मिळालेले आहेत प्राईम फॅक्टर्स ऑफ 2744. 3 टाइम्स 2 आहेत आणि 3 टाइम्स 7 आहेत. यांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे, 2744. चला इथे राईट करून घेऊयात आपण प्राईम फॅक्टर्स ऑफ 2744. 3 टाइम्स 2 अँड 3 टाइम्स 7. आता हे पहा, नेगेटिव्ह आहे की नाही साईन, इथे नेगेटिव्ह नंबर आहे म्हटल्यावर यांना सुद्धा आपल्याला अशा प्रकारे नेगेटिव्ह साईन मध्ये राईट करावं लागणार. आता इथे प्रत्येक ठिकाणी -2 -2 -2 -7 -7 -7 असे राईट करण्याऐवजी आपण काय केलं, हे सगळे प्राईम फॅक्टर्स जे आहेत त्यांना मल्टिप्लाय केलं, इथे राईट केलं आणि कॉमन जे मायनसचं साईन आहे ते बाहेर काढलेलं आहे. आले लक्षात?
चला आता काय करायचंय, ग्रुप करायचंय 7 नंबर सेम नंबरचा. सो इथे सेम किती आहेत, 1 2 3 2 2 आहेत ना. चला यांचा ग्रुप करा आणि इथे 3 ठिकाणी 7 आहेत यांचा ग्रुप करा. यामधून एक 2 बाहेर काढूयात, यामधून एक 7 बाहेर काढूयात. हे पहा आता इथे हा ग्रुप आपण केला की नाही. इथे 2 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय, 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 स्वतः बरोबर. म्हणून इथे मी 2 चा क्यूब असं राईट केलंय. मी मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं ना, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही राईट करू शकता 2 चा क्यूब. आता मल्टिप्लाइड बाय 7 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. सो 7 चा क्यूब आणि मायनसचे साईन आपण कॉमन देऊन घेऊया तिथे बाहेर. म्हणजे हे जे मायनसचे साईन आहे ते या 2 चे पण आहे आणि या 7 चे पण आहे. त्याला फक्त आपण काय केलंय, कॉमन मध्ये बाहेर काढलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो इंडेक्स आहे 3 दोन्हीकडे कॉमन आहे, त्याला आपण बाहेर काढूयात अशा प्रकारे. हे पहा आली का आपली ती मागची स्टेप, हो ना. जो इंडेक्स आहे तो कॉमन आपण बाहेर घेतला होता. सगळं सेमच आहे, काही फरक नाही, फक्त स्टेप्स मध्ये थोडा वर खाली होऊ शकतं. आता काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे यांचं. 2 मल्टिप्लाइड बाय 7 किती होतं, 14. सो 14 आला आपला आन्सर. मायनसचं साईन ऍज इट इज आणि क्यूब जो आहे हा 3 ऍज इट इज. आता आपल्याला काय करायचं आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे दिलेल्या नंबरचा. सो लेट्स राईट हिअर नाव क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू, इथे हे हा जो नंबर आपल्याला मिळालेला आहे हा सुद्धा रॅडिकल साईन मध्ये आपण राईट करणार. आता इथे पहा, इथे क्यूब आहे, इथे क्यूब रूट आहे, कट होणार. काय रिमेनिंग राहिलं, -14. सो क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू -14. चला नेक्स्ट पाहूयात. अरे बापरे, इथे आता किती मोठा नंबर दिलाय, 32,768. पण घाबरतंय कोण, आम्हाला माहिती आहे की कसं सॉल्व्ह करायचंय. आधी प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, थोडे जास्त प्राईम फॅक्टर्स येतील पण माहित आहे की कसं सॉल्व्ह करायचंय. चला तर मग प्राईम फॅक्टर्स पटकन फाइंड आउट करायला घेऊयात. आता इथे युनिट प्लेसवर इव्हन नंबर आहे, सो 2 ने आपण इझिली डिवाइड करू शकतो. चला 2 1 जार 2, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 12. 2 6 जार 12, त्यानंतर 7 आहे की नाही. मग 2 3 जार 6, 1 रिमेनिंग राहिला, 16 झाला. 2 8 जार 16, देन 2 4 जार 8. पुन्हा 2 ने डिवाइड करूयात. 2 8 जार 16, 2 1 जार 2, 1 रिमेनिंग राहणार. 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 18 होणार. मग इथे 2 9 जार 18, 2 2 जार 4. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. 2 4 जार 8, मग त्यानंतर इथे 2 0 जार 0, कारण इथे 1 आहे की नाही, 1 ला आपण डिवाइड नाही करू शकत 2 ने, म्हणून इथे आपण 0 घेतला. मग काय रिमेनिंग राहिला, 1 राहिला. मग इथे किती झाला, 19, हो ना. 2 9 जार 18, 19 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 1 and 2 12, 2 6 जार 12. पुन्हा 2 ने डिवाइड करा. 2 2 जार 4, 2 0 जार 0, 2 4 जार 8, 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे 16 होणार अँड 2 8 जार 16. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. 2 1 जार 2, 2 0 जार 0, 2 2 जार 4, 2 4 जार 8. 2 ने पुन्हा डिवाइड करणार. 2 5 जार 10, 2 1 जार 2, 2 2 जार 4. पुन्हा 2 ने 2 2 जार 4, 1 रिमेनिंग राहणार. देन 2 5 जार 10 अँड देन 1 रिमेनिंग राहिला की नाही, इथे 12 झाले. सो 2 6 जार 12. पुन्हा 2 ने 2 1 जार 2, देन 2 2 जार 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केला, 1 रिमेनिंग राहिला. इथे 16 झाले. 2 8 जार 16. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. 2 6 जार 12, 2 4 जार 8. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. 2 3 जार 6, 2 2 जार 4. अगेन 2 1 जार 2, 1 रिमेनिंग राहिला की नाही, इथे 3 मधून 2 गेल्यानंतर. सो 12 झाले इथे. 2 6 जार 12. पुन्हा 2 ने डिवाइड करणार. 2 8 जार 16, देन 2 4 जार 8, देन 2 2 जार 4 अँड देन 2 1 जार 2. अरे बापरे, किती मोठे फॅक्टर्स आले, हो की नाही, केवढे सारे फॅक्टर्स आले. आता हे फॅक्टर्स व्यवस्थित काउंट करा किती आहेत आणि त्यानुसार राईट करा. एक जरी फॅक्टर कमी राईट केला किंवा जास्त राईट केला तर मात्र गडबड होऊन जाईल, हो ना. चला काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 टाइम्स 2 आहे. चला राईट करून घेऊयात. 15 टाइम्स 2. नेक्स्ट स्टेप मध्ये ग्रुप्स करायचे 3 3 चे. सगळीकडे 2च आहे, त्यामुळे गडबड करायची काही गरजच नाही. चला फक्त 3 3 ला आपण असे ग्रुप करूयात. ओके, प्रत्येक याच्यामधून एक एक 2 बाहेर काढा. आता इथे 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स ना, म्हणून इथे 2 चा क्यूब राईट केला. मल्टिप्लिकेशनचा साईन. या ग्रुप मधून एक 2 घ्या,
आणि त्याचा क्यूब राईट करा. या ग्रुपमधून एक 2 त्याचा क्यूब, कारण क्यूब का राईट करतोय, कारण आपण 3 3 चे ग्रुप केलेले आहेत. 2 किती टाइम्स मल्टिप्लाय झाले प्रत्येक ग्रुपमध्ये 3 टाइम्स, म्हणून 2 चा क्यूब आपण राईट करतोय. तर या ग्रुपमधून घ्या एक, आणि हा लास्ट ग्रुप यातून एक घेतला. किती ग्रुप झाले होते? 1 2 3 4 5 5 ग्रुप झाले होते की नाही आपले. मग 5 टाइम्स आपण इथे 2 चे क्यूब घेतले. झालं. आता हा प्रत्येक ठिकाणी क्यूब आहे, 5 टाइम्स क्यूब आहे. या क्यूबला आपण बाहेर काढूयात. सगळीकडे सेम क्यूब असल्यामुळे हे पहा अशा प्रकारे बाहेर काढला. आता मल्टिप्लिकेशन करा. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32. सो 32 आणि हा क्यूब जो आहे तो न विसरता इथे राईट करून घेतला. आता क्यूब रूट राईट करायचंय की नाही आपल्याला. क्यूब रूट आपल्याला राईट करायला सांगितलेलं आहे. सो लेट्स राईट हिअर क्यूब रूट ऑफ 32,768. काय मिळालेलं आहे इथे आपल्याला? 32 चा क्यूब. सो 32,768 या जागी म्हणजे याच्या ऐवजी आपण अशा प्रकारे 32 चा क्यूब राईट करू शकतो. बरोबर. मग आता इथे क्यूब आहे आणि हा क्यूब रूट आहे, हे दोन्ही कॅन्सल होत असतात रूल प्रमाणे. रिमेनिंग काय आहे? 32. सो क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 32. चला, आपले फायनल आन्सर आपल्याला मिळाले की याचा क्यूब रूट काय आहे? 32 आहे. आणि 32 चा क्यूब काय आहे? 32 चा क्यूब म्हणजे 32 ला जर आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केले तर आपल्याला हे आन्सर मिळणार आहे 32,768. आता इथे या प्रॅक्टिस सेट मधला आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल